महाशक्तीच्या आशीर्वादाने निवडणूक आयोगाने कुठे शेण खाल्लं, कुठं माती खाल्ली, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून वारंवार सांगण्यात येत आहे. आता ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मुद्दे मांडलेले आहेत, त्यांनी भलं महाशक्ती वगैरे असं काही घेतलेलं नाव नाही. मात्र त्यांनी कायद्याच्या भाषेमध्ये निवडणूक आयोगाने जो काही उद्योग करून ठेवलेला आहे त्या संबंधी अतिशय व्यवस्थित मुद्दे मांडलेले आहेत. सुनावणी अर्थातच आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या देखील ती सुरू राहणार आहे. आता ज्या वेळेला कपिल सिब्बल इतक्या अचूकपणे लक्षवेध करत आहेत, बाण सोडत आहेत, एकेका कायद्याच्या कलमाचा उल्लेख करून, जसा लोकप्रतिनिधी कायदा, बाकीचे सिम्बॉलिक ऑर्डर निवडणूक आयोगाने दिलेली असेल, विधिमंडळ मोठा की राजकीय पक्ष मोठा, या संदर्भात कायदा काय सांगतोय, पक्षांतर बंदीचा कायदा 10वी अनुसूची काय सांगते, या सगळ्या गोष्टींचा अचूकपणे वापर करत, ती आयुध वापरत कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद सुरू ठेवलेला आहे. आणि मग त्याची चर्चा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये सातत्याने व्हायला लागलेली आहे. आणि मग एकनाथ शिंदे यांना न राहून त्यांनी असं एक विधान केलेलं आहे, ते पुरेसं बोलकं आहे. ते काय म्हणाले की आम्हाला लोकांच्या दरबारात न्याय मिळालेला आहे, त्यात सगळं काही आलं, म्हणजे ते दरम्यानच्या काळात निवडून आलेले आहे. आता एकूण जे मुद्दे आज कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पहिला की 2018ची जी पक्ष घटना, जी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अमान्य आणि निवडणूक आयोगाने ती अमान्य केली. आता त्याचं कारण काय, का केली, त्याविषयी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे हे कोणत्या शिवसेनेचे मुख्य नेते झालेले आहेत, म्हणजे हे पद त्यांनी कोणत्या कायद्याच्या कलमा अंतर्गत स्वीकारलेलं आहे, हा एक मुद्दा मांडला. तिसरा अर्थातच की राजकीय पक्ष हा मूळ राजकीय पक्ष वेगळा आणि त्या पक्षाचे सदस्य असलेले, त्या पक्षाने जे निवडून दिलेले आमदार जे आहेत ते आमदार, हा विधिमंडळ पक्ष, या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सिम्बॉलिक ऑर्डर जी काही निवडणूक आयोगाने दिलेली आहे ती कशी चुकीची आहे, त्याच्यामध्ये काय विचार केला गेलेला नाही, याच्यावर त्यांनी बोट ठेवलेला आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता एक एक जर मुद्दा आपण पाहिला तर आता हे बघा की 2018ची जी घटना, ही निवडणूक आयोगाने सांगितली की आम्हाला अमान्य आहे. त्या संदर्भात बघा की शिंदे गटाला आमदार आणि मंत्री होण्यासाठी ज्या पक्ष घटनेचा आधार मिळाला, आता तीच घटना म्हणजे 2018च्या पक्ष घटनेनंतर प्रश्न उपस्थित करता येणार नाही, असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. 2018च्या घटनेला शिंदे गटाने विरोध केला, पण त्याच घटनेच्या आधारे ते आमदार आणि मंत्री झाले. मग ती गोष्टही लोकशाही विरोधी असल्याचं समजायचं का, असा सवाल सिब्बल यांनी विचारलेला आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचं आम्हाला ती घटना अमान्य आहे आणि त्याच घटनेनुसार आमदार झाले, मंत्री झाले, ते सगळं झालं, ते सगळं कसं काय चाललं, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारलेला आहे. शिंदे गटाने 2018ची शिवसेना पक्ष घटना लोकशाही विरोधी असल्याची भूमिका घेतल्याचे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलंच. जर ती घटना लोकशाही विरोधी होती तर मग त्याच घटनेच्या आधारे झालेल्या इतर नियुक्त्या आणि घेतलेले लाभ लोकशाही विरोधी कसे ठरतील, असा प्रतिवाद त्यांनी केला. आता दुसरा मुद्दा जो सांगितला की मुख्य नेतापद एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेलं आहे. आता 1999च्या पक्ष घटनेत, म्हणजे शिवसेनेची मूळ जी घटना
घटना याच्यामध्ये आलेली आहे. 1999च्या पक्षघटनेत मुख्य नेता असं कोणतंही पद नाही असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे स्वतःला मुख्य नेता हे पद कोणत्या घटनात्मक अधिकाराच्या आधारे स्वीकारतात किंवा आपल्याला बहाल झालेला आहे असा सवाल यांनी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. आता राजकीय पक्ष व विधिमंडळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी. आता ह्या जरी अनेकदा चर्चेला कायद्याच्या याच्यामध्ये आलेल्या असल्या तरी त्या समजावून घेणे फार अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते जर मूळ समजलं तर सगळ्या गोष्टीचं उत्तर मिळत आहे. म्हणजे बघा, ज्या वेळेला पक्षांतर बंदीचा कायदा, 10वी अनुसूची याच्यावर इतकं गेल्या 3-4 वर्षामध्ये बोलून झालेलं आहे की याच्यामध्ये जर राजकीय पक्षामध्ये फूट पडली आणि तो त्या मूळ राजकीय पक्षाने ठरवलं की आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज व्हायचं, विलीन व्हायचं, तरच ते ग्राह्य धरतात. मात्र त्या पक्षाची मूळ घटनेचं त्या पक्षाचा मूळ प्रमुख नेता जो निवडून आलेला आहे तो नेता आणि त्याचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे तालुका, म्हणजे आता शिवसेनेच्या संदर्भात सांगायचं तर गट प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, शिवसेना संपर्क नेते आहेत वगैरे वगैरे, ही जी पक्ष घटना आहे, महिला शाखा वेगळी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ते जे पदाधिकारी आहेत पक्षाचे भरून त्यांना जास्त महत्व आहे. अरे मला आठवत आहे की ज्या वेळेला आमदार खासदार ज्या वेळेला असं आम्ही निवडून आलेलो अशी मिजाज मारायचे, त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की जिल्हा प्रमुख मोठा आहे हे लक्षात ठेव, आणि तो पक्षाचा नेता आहे हे लक्षात ठेव. मग हीच गोष्ट एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ही काही लक्षात ठेवलेली दिसत नाही. ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि स्वतः मुख्य नेता पद हे मिळवलेलं आहे. आता मग तो जो मुद्दा आहे की विधिमंडळ आणि मूळ राजकीय पक्ष, तो अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये बघा, विधिमंडळातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नव्हे, हा कपिल सिब्बल यांनी आज देखील तो मुद्दा मांडला. त्यांच्या युक्तिवादाचा मुख्य आधार काय होता? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर फूट ही विधिमंडळ गटात पडली होती, राजकीय पक्षात नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्षात फूट पडली असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढणं चुकीचं आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्या वेळेला ते आमदार गेले 21 जून 2022ला, एक 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 चलो सुरत, लपत छपत गेले. आता फडणवीस ब्रिगेडने की कुणी त्यांच्या कानपट्टीला बंदुका लावल्या आणि कसे 2-2 जण नेले, ही सगळी कथा इकडे आपल्याला त्या घटनेच्या बाहेर जर विचार केला तर ती सगळ्यांना माहिती आहे. मग काही आमदार मात्र वर्षावरच थांबले होते, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच थांबले होते आणि ते आणि काही आमदार फुटले. म्हणजे याचा अर्थ पक्ष फुटला का? असं नाही, तर विधिमंडळ पक्षातली ती फूट आहे असं दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आता विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणे किंवा विधिमंडळ शाखेशी संबंधित पत्रव्यवहार करणे याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही, असं वारंवार सिब्बल यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी 21 जूनच्या पत्राचा संबंध केवळ विधिमंडळ शाखेशी होता असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे पक्षचिन्हाच्या बाबतीत ते जर आहे महत्वाचं की धनुष्यबाण. आता चिन्ह आदेश जो दिलेला आहे निवडणूक आयोगाने, तो काय दिलेला आहे की हे म्हणजे चिन्ह त्या ऑर्डरमध्ये, सिम्बॉल ऑर्डरमध्ये विधिमंडळ पक्षाचा स्वतंत्र उल्लेखच केलेला नाही. म्हणजे एकीकडे म्हणायचं की हा गट ज्या अर्थी बाहेर पडला त्या अर्थी पक्षामध्ये फूट पडलेली आहे. पण पक्ष चिन्ह देताना काय म्हणायचंय ते बघा की चिन्ह आदेशात विधिमंडळ पक्षात स्वतंत्र उल्लेख नाही असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. त्यामुळे शिवसेनेचे पक्षचिन्ह ठरवताना केवळ विधिमंडळातील पक्षातील संख्याबळाचा आधार घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितलं. म्हणजे जरी एकनाथ शिंदे यांच्यावर जास्त आमदार असले त्यावेळेला, तर म्हणून काय लगेच त्यांना ते चिन्ह द्यायला पाहिजे का? तर ते तसं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आता दुसरं, आता ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो त्यावेळेचा 1/3 आमदारांचा मुद्दा, अपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भात समोरचा गट 1/3 किंवा 2/3 सदस्यांचा दावा करू शकतो असे सिब्बल यांनी सांगितले. राणा प्रकरणाचा परिच्छेद 38चा संदर्भ देत 1/3 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला
हे दाखवणे पुरेसं ठरू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, आपले विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष दुसऱ्यांदा झाले राहुल नार्वेकर, यांना तो अधिकार आहे कोण अपात्र आहे पात्र हे ठरवण्याचा. मग त्यांनी ते केलं. त्यांनी काय केलं, त्यांनी व्यवस्थितपणे, त्यांनाही महाशक्तीचा आशीर्वाद, तेही लंडनला जाऊन शिकून आले बॅरिस्टर, काय करायचं आपण सल्ला घेऊन आले. नंतर अमित शहाना वारंवार भेटले, ते सगळे फोटो वगैरे आपण पाहिलेले. या चॅनलवर आपण अगदी कसं आहे, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून जे रोखठोक बोलत असतो ते व्हिडिओ देखील तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आता यांनी ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की ते विधिमंडळाच्या अध्यक्षाने ठरवायचं आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी काय करायचं आहे. यांनी वर्ष दीड वर्ष घेतलं त्याच्यामध्ये. बरं, घेतलं तर घेतलं, काय केलं त्यांनी, यांनाही अपात्र ठरवलं नाही आणि त्यांनाही अपात्र ठरवलं नाही. असं घोळमुळ असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे हे पुढचे घोळ झाले. आणि त्यांनी निर्णय द्यायच्या आतच आज कपिल सिब्बल यांनी तो मुद्दा सांगितलेला आहे की विधानसभेच्या अध्यक्षाने पात्र अपात्रतेचा निकाल देण्याच्या पूर्वीच निवडणूक आयोगाने जे काही सुरुवातीला मी म्हटलं की शेण खाल्लं माती खाल्ली, ती तिचं खाल्ली. काय केलं की ताबडतोब ते चिन्हही देऊन टाकलं, ते नावही देऊन टाकलं, ते पत्र आलं, आधार घेतला त्याचं, ते देऊन टाकलं. तसाच तसाच पराक्रम निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात केलेला आहे. म्हणजे बहुतांश त्या सगळ्या गोष्टी त्याच झालेल्या आहे. जुलै 2023 मध्ये ज्या वेळेला फूट पडले त्याही वेळेला तसं झालं. घड्याळ चिन्ह कोणाला दिलं, अजितदादा पवार यांच्या पक्षाला. त्याच्यामुळं हे सगळं असं चाललेलं आहे. मग आता एकनाथ शिंदे ज्या अर्थी म्हणतात की आमच्या मागे महाशक्ती आहे, आणि अमित शहाच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परवा जे भेटले 2 दिवसांपूर्वी, आज तर ते खासदार सुप्रिया सुळे ची मुलगी रेवती सुळे या तिच्या रिसेप्शनला म्हणून खास तिथं ते उपस्थित होते, सगळ्यांना भेटत होते. तिथलं चित्र अजून एक वेगळाच विषय आहे. पण हे जे 6 फुटलेले खासदार आहेत, जे धनुष्यबाणाच्या चिन्हावर नाही, जे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले, आता त्यांच्या संदर्भात ओमप्रकाश बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष यांनी जी जी काही भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेच्या विरुद्ध कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दुसऱ्या खंडपीठाकडे गेलेले आहेत. आता हे जे खंडपीठ आहे हे वेगळं आहे. म्हणजे तिथं मुख्य सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, जयमाला बागची आहेत, नंतर ते मोहना म्हणून आहेत, 3 जण. आणि ती जी फुटीची 6 खासदारांच्या संदर्भात जे आहे ते वेगळं आहे. त्याच्यातही महाशक्ती चाललेली आहे. म्हणजे त्याच्यात मध्ये असं म्हटलेलं आहे की आता हे आपण जरा 15 दिवसांनी बघू. का बघू 15 दिवसांनी? कारण की जशी तुमची याचिका दाखल झाली त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला किंवा लोकसभेचे सचिव यांनी हिंग लावून आमच्या नोटिशीकडे पाहिलेलं नाही. तारीख दिली होती आम्हाला तुम्हाला त्यांना, पण ते आलेच नाही. म्हणजे इतकं बेफिकिरी बेपरवाही चालू आहे सगळी. आणि मग याच्या मागे महाशक्ती आहे की नाही, याच्यामध्ये राजकारण आहे की नाही, तर ते सगळ्यांना दिसतंय, पण करू काहीच शकत नाहीत. आणि ही जी हतबलता आहे ती अगदी एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची नाही, सर्वसामान्य नागरिकांचे. जो मतदार जो आहे तो 5 वर्षातून एकदा राजा होतो, तो मतदान करतो, चिन्ह वेगळंच असतं, उमेदवार वेगळाच, नंतर काय दिवे लावतो ते सगळं आपल्याला दिसून येतं. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.